नमस्कार, सुस्वागतम. मी आरती गुप्ते. आज मी तुमच्यासमोर एक कविता सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे थरथरत्या हाताने आणि कवयित्री आहेत निर्मला कुंभार. ऐकूया तर. थरथरत्या हाताने. थरथरत्या हाताने पीत होतो चहा. ती म्हटली अजूनही तीच सवय व्हा. पुसत चष्म्याची काच पाहिलं तिला जवळून. तीही पाहत होती थोडीशी मला न्याहाळून. नव्याने जगणे, नव्याने भेटणे, कसा आणि किती मनी आनंद दाटणे. नव्याने जगणे, नव्याने भेटणे, कसा आणि किती मनी आनंद दाटणे. कितीतरी दिवसांनी, नवे नवे वर्षांनी भेटतो आम्ही. तुम्ही तिकडे कसे राहता, मी इकडे कशी राहते. दोघेही मस्त आणि मजेत. दोघेही मस्त आणि मजेत हे डोळे पुसत सांगतो आम्ही. घरात खूप नोकर चाकर, जेवायला असतो पिझ्झा आणि बर्गर. फक्त तुझ्या हातची नसते ग भाकर. सगळी सेवा सगळे वेळेवर, मुलगा पण खूप छान ग. तो तरी काय करणार बिचारा, त्याला कामाचा खूप ताण ग. बरं ते जाऊ दे, तुझे तिकडे कसे, माझं काय, मला मेलीला काय होते. इकडेही असंच आहे. घरातील नोकरांवर फक्त लक्ष देणे, खाणे पिणे आणि मजेत राहणे. खाणे पिणे आणि मजेत राहणे, पण मुलांच्या व्यापामुळे सोबतीला मात्र कोणी नसणे असं. सोबतीला मात्र कोणी नसणे असं. खरंच आपली दोन्ही मुलं खूप छान. आपल्या दोघांना देतात खूप मान. आपणही समजून घेऊया थोडे. त्यांच्याही मागे आहेत की आजकालच्या युगातील धावपळीचे घोडे. त्यांच्याही मागे आहेत की आजकालच्या युगातील धावपळीचे घोडे. त्यांची त्यांनाच नसते क्षणभर विश्रांती. त्यांची त्यांनाच नसते क्षणभर विश्रांती. मग का द्यायचा त्यांना आपण त्रास अति. फक्त एवढेच वाटते, या म्हातारपणात न घेता एकमेकांच्या गाठी, या म्हातारपणात न घेता एकमेकांच्या गाठी, होऊन एकमेकांची काठी, जगूया का एकमेकांसाठी. होऊन एकमेकांची काठी, जगूया का एकमेकांसाठी. कवयित्री आहेत सौ निर्मला कुंभार आणि सादर करती आरती गुप्ते. धन्यवाद.